तुम्हाला कधी असं वाटलंय का, समोरची व्यक्ती तुमच्याशी खूप गोड बोलतीये, पण आतून कुठेतरी धोक्याची घंटा वाजतीये? किंवा तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे, जिच्यासोबत बोलल्यावर तुम्हाला सतत स्वतःबद्दलच वाईट वाटायला लागतं? सावध व्हा, हे साधं वागणं नाहीये. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत, तो कदाचित तुम्हाला अस्वस्थ करेल, तुमची झोप उडवेल, पण विश्वास ठेवा, हा व्हिडिओ तुमचे डोळे उघडेल आणि तुमचं आयुष्य वाचवू शकेल. आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत, जो कदाचित तुम्हाला थोडा असहज करेल, पण हे सत्य स्वीकारल्याने तुमचं आयुष्य बदलू शकतं. तुम्ही कधी स्वतःला एक प्रामाणिक प्रश्न विचारलाय का? मी खरोखरच तितका चांगला माणूस आहे का, जितका मी स्वतःला समजतो? बऱ्याचदा जेव्हा आपण डार्क सायकॉलॉजी किंवा वाईट प्रवृत्ती असे शब्द ऐकतो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर सिनेमातले विलन, सिरियल किलर्स किंवा अट्टल गुन्हेगारांची चित्र उभी राहतात. आपल्याला वाटतं की बुराई किंवा वाईटपणा ही बाहेरची गोष्ट आहे, जी तुरुंगात असलेल्या लोकांमध्ये किंवा धोकादायक दिसणाऱ्या लोकांमध्ये असते. आपण स्वतःला एका चांगल्या माणसाच्या सुरक्षित वर्तुळात मानतो. पण सत्य हे आहे की वाईटपणा ही अशी गोष्ट नाही, जी फक्त इतरांमध्ये असते. हा एक मोठा गैरसमज आहे, जो आपण स्वतःला दिलासा देण्यासाठी पाळला आहे. प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ कार्ल युंग म्हणायचे की प्रत्येक माणसाच्या मागे एक शॅडो, म्हणजेच एक काळी बाजू किंवा परछाई असते. तुम्ही समाजात जितके जास्त चांगले आणि सभ्य दिसण्याचा प्रयत्न करता, तुमची ती शॅडो तितकीच काळी आणि गडद होत जाते, कारण तुम्ही तुमच्या खऱ्या इच्छांना दाबून टाकता. सत्य हे आहे की माणुसकीचा एक डार्क स्पेक्ट्रम अस्तित्वात असतो. जसं पांढऱ्या प्रकाशात 7 रंग लपलेले असतात, तसेच प्रत्येक माणसाच्या आत चांगुलपणासोबतच वाईट होण्याची शक्यताही नेहमीच असते. याला डार्क स्पेक्ट्रम यासाठी म्हटलं जातं, कारण हे एका सरळ रेषेसारखं आहे. एका टोकाला खूप कमी अंधार आणि दुसऱ्या टोकाला खूप जास्त. आपण सगळे याच स्पेक्ट्रमवर कुठेतरी उभे आहोत. जो माणूस आज खूप दयाळू दिसतोय, योग्य परिस्थिती आणि दबाव आल्यावर त्याच्या आतली डार्क साईड जागृत होऊ शकते. फरक फक्त इतकाच आहे की काही लोक आपल्या या बाजूला ओळखून तिला कंट्रोल करायला शिकतात, तर काही लोक नकळत तिचे शिकार बनतात. डार्क सायकॉलॉजीला समजून घेण्याची पहिली पायरी म्हणजे हे स्वीकारणे की मी सुद्धा वाईट होऊ शकतो. हे स्वीकारणं तुम्हाला इतरांच्या वाईट हेतूंपासून वाचण्याची शक्ती देतं. लहानपणापासून आपल्याला एकच गोष्ट घोकून शिकवली जाते: चांगले बना, सगळ्यांची मदत करा, नेहमी खरं बोला. या गोष्टी ऐकायला खूप सुंदर आहेत, पण यांचा एक नकोसा दुष्परिणाम सुद्धा होतो. आपण इतके नाईव्ह म्हणजे भोळे बनतो की आपल्याला वाटतं जर आपण चांगले आहोत तर संपूर्ण जग आपल्याशी चांगलंच वागेल. आणि हाच तो सर्वात मोठा सापळा आहे, ज्यात चांगले लोक अडकतात. आपण मॅनिप्युलेटर्ससाठी एक सोपी शिकार बनतो, कारण आपण समोरच्या व्यक्तीचे रेड फ्लॅग्स हे विचार करून दुर्लक्ष करतो की नाही, तो असं करूच शकत नाही, तो तर चांगला माणूस आहे. आपण त्यांच्या चलाखीला त्यांची मजबुरी समजतो. आपला हाच भोळेपणा आपल्याला भावनिक आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत बनवतो. खरं तर समजदारीशिवाय केलेला चांगुलपणा म्हणजे स्वतःला संकटात टाकण्यासारखा आहे. हे बघा, प्रत्येक माणसाच्या आत एक प्रिमिटिव्ह बाजू असते, जिला आपण सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट म्हणतो. जेव्हा आपल्याला धोका जाणवतो, तेव्हा आपला मेंदू एकतर लढतो, पळतो किंवा सुन्न होतो. पण जेव्हा हीच इन्स्टिंक्ट कोणत्याही नैतिक नियंत्रणाशिवाय काम करू लागते, तेव्हा ती दुसऱ्यावर वर्चस्व गाजवण्याचं आणि मॅनिप्युलेशनचं रूप घेते. जेव्हा एखादी दुसरी व्यक्ती स्वतःच्या सुरक्षेसाठी किंवा फायद्यासाठी तुम्हाला दाबायला लागते किंवा तुमचा वापर करू लागते, तेव्हा समजून जा की त्या व्यक्तीची डार्क साईड हावी झाली आहे. म्हणूनच डार्क सायकॉलॉजी समजून घेण्याचा उद्देश हा नाही की तुम्ही स्वतः वाईट बनावं किंवा जगाकडे संशयाने बघावं. याचा खरा उद्देश आहे अवेअरनेस. स्वतःला आणि इतरांना खोलवर समजून घेणंच तुम्हाला एक मजबूत आणि जागरूक माणूस बनवेल. जेव्हा आपण वाईट प्रवृत्तीबद्दल बोलतो, तेव्हा आपण अनेकदा तिला एकाच रंगात बघतो. आपल्याला वाटतं की जो माणूस चुकीचा आहे, तो फक्त चुकीचाच आहे. पण सायकॉलॉजी आपल्याला सांगते की अंधाराचे सुद्धा वेगवेगळे शेड्स असतात. प्रत्येक माणूस जो तुम्हाला नुकसान पोहोचवतो किंवा मॅनिप्युलेट करतो, त्यामागे त्याचा हेतू वेगळा असू शकतो. हेच समजून घेण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांनी एक संज्ञा दिली आहे: डार्क ट्रायड. हे 3 धोकादायक व्यक्तिमत्वाच्या गुणांचा समूह आहे, जे आपल्या आसपासच्या सामान्य दिसणाऱ्या लोकांमध्ये लपलेले असू शकतात. आणि अलीकडच्या काळात यात एक चौथा घटक सुद्धा जोडला गेला आहे, ज्याला डार्क टॅटर्ड म्हटलं जातं. चला, यांना एक एक करून सविस्तर समजूया.
मित्रांनो, जर तुम्हाला आमची ही बुक समरी किंवा आमचं काम आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हे तुमच्यासाठी तर फ्री आहे, पण यामुळे आमची खूप मदत होते. इच्छा असल्यास तुम्ही आमची मेंबरशिप सुद्धा जॉईन करू शकता. आणि हो, व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. चला, बुक समरीकडे परत वळूया. 1. नार्सिसिझम. सर्वात आधी बोलूया नार्सिसिझमबद्दल. एक नार्सिसिस्ट माणसाची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्याच्या इगोची कधीही न संपणारी भूक. त्याला वाटतं की तो जगाचा केंद्रबिंदू आहे आणि बाकी सगळे लोक त्याच्या आयुष्यातील साईड कॅरेक्टर्स आहेत. सुरुवातीला हे लोक तुम्हाला खूप चार्मिंग वाटतील. ते तुम्हाला इतकं स्पेशल फील करवतील की तुम्हाला वाटेल कदाचित मला माझा सोलमेट मिळाला आहे. पण हा सगळा फक्त एक सापळा असतो. जसे तुम्ही त्यांच्या जवळ जाता ते स्वतःच्या स्तुतीसाठी आणि व्हॅलिडेशनसाठी तुमचा वापर सुरू करतात. ते तुम्हाला नीच दाखवतील जेणेकरून ते स्वतःला श्रेष्ठ समजू शकतील. त्यांच्यासाठी नातं म्हणजे कोणतंही इमोशनल कनेक्शन नसतं, तर आपल्या इगोला खाऊ घालण्याचं एक माध्यम असतं. जर तुम्ही त्यांची स्तुती करणं बंद केलं तर ते तुम्हाला कचऱ्यासारखं आपल्या आयुष्यातून बाहेर फेकून देतील. 2. मॅकियावेलिनिझम. दुसरा ट्रेट आहे मॅकियावेलिनिझम. हा नार्सिसिझमपेक्षा थोडा वेगळा आणि जास्त थंड आहे. एक मॅकियावेलियन माणूस भावनांनी नाही तर रणनीतीने चालतो. त्याच्यासाठी नैतिकता नावाची काहीही गोष्ट नसते. त्याच्यासाठी फक्त लक्ष महत्त्वाचं असतं. असे लोक खूप संयमी असतात. ते घाईगडबडीत रागवणार नाहीत किंवा ओरडणार नाहीत. ते खूप शांतपणे लाँग टर्म गेम खेळतात. त्यांच्यासाठी लोक माणसा नसून बुद्धिबळाची प्यादी असतात, ज्यांना ते आपल्या फायद्यासाठी कुठेही हलवू शकतात. जर त्यांना आपलं काम करून घेण्यासाठी तुमच्याशी मैत्री करावी लागली किंवा तुमचा विश्वास तोडावा लागला तरी ते जराही संकोच न करता तसं करतील. त्यांचा विश्वास असतो की साध्य साधनांचे समर्थन करते. 3. सायकोपथी. तिसरा आणि कदाचित सर्वात चर्चित ट्रेट आहे सायकोपथी. इथे सर्वात मोठा गैरसमज हा आहे की प्रत्येक सायकोपाथ हा गुन्हेगारच असतो. खरं तर अनेक सायकोपाथ्स मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये किंवा उच्च पदांवर बसलेले असतात. यांचं सर्वात मुख्य लक्षण म्हणजे सहानुभूती किंवा एम्पथीचा पूर्ण अभाव. त्यांच्या कोणत्याही निर्णयाने किंवा बोलण्याने तुम्हाला किती त्रास होतोय याने त्यांना काही फरक पडत नाही. त्यांना कधीच गिल्ट वाटत नाही. सर्वात भीतीदायक गोष्ट ही आहे की त्यांना माहीत आहे की समाजात चांगलं दिसण्यासाठी भावना कशा दाखवायच्या. ते दुःख, प्रेम आणि पश्चातापाची इतकी हुबेहूब नक्कल करतात की तुम्ही कधीही अंदाजही नाही लावू शकत की त्यांच्या आतला भाग पूर्णपणे रिकामा आहे. ते तुमच्या डोळ्यात डोळे घालून खोटं बोलू शकतात आणि त्यांच्या हृदयाचे ठोकेसुद्धा वाढणार नाहीत. 4. सॅडिझम. चौथा घटक. आता बोलूया त्या चौथ्या आणि सर्वात डिस्टर्बिंग घटकाबद्दल, ज्याला सॅडिझम म्हणतात. एक सॅडिस्किट माणूस यासाठी मॅनिपुलेट करत नाही की त्याला काही मिळवायचे आहे किंवा स्वतःचा इगो वाढवायचा आहे. तो मॅनिपुलेट करतो कारण दुसऱ्यांना वेदनेत पाहून, त्यांना रडताना किंवा परेशान पाहून त्याला खरा आनंद मिळतो. हे दुःख शारीरिकपेक्षा जास्त मानसिक असतं. ते तुम्हाला सर्वांसमोर उपमानित करतील, तुमच्या कमजोरीवर वार करतील आणि जेव्हा तुम्ही दुःखी व्हाल तेव्हा ते त्याला अरे मी तर गंमत करत होतो असं म्हणून मजाक ठरवतील. ते तुमची कमजोरी शोधतात आणि नेमकं तिथेच वार करतात जिथे सर्वात जास्त वेदना होईल. ते आपली क्रूरता ह्युमरच्या मागे लपवतात. इथे एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला समजून घ्यावा लागेल. हे चारही ट्रेट्स नेहमी वेगवेगळे मिळत नाहीत. खऱ्या जगात एका माणसाच्या आत या सगळ्यांचं मिश्रण असू शकतं. कोणी थोडा नार्सिसिस्ट असू शकतो आणि सोबतच मॅकियावेलियन सुद्धा. यांना समजून घेण्याचा उद्देश लोकांवर लेबल लावणं हा नाही, तर हे पाहणं आहे की काही तुम्ही अशा एखाद्या माणसाला आपला मौल्यवान वेळ आणि भावना तर देत नाही ना, जो या डार्क स्पेक्ट्रमच्या धोकादायक टोकावर उभा आहे. बऱ्याचदा आपण या रेड फ्लॅग्सला प्रेम समजून दुर्लक्ष करतो, पण हीच आपली सर्वात मोठी चूक असते. तुम्ही कधी जाणवलं आहे का की एखाद्याशी बोलल्यानंतर तुम्हाला अचानक विनाकारण दोषी किंवा कमकुवत वाटायला लागतं? तुम्हाला समजत नाही की काय चुकलं, पण तुमचा आत्मविश्वास कमी होतो. इथेच एंट्री होते डार्क NLPची. NLP म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. खरं तर हे तंत्र लोकांना चांगलं संवाद साधायला आणि भीतीतून बाहेर काढण्यासाठी बनवलं गेलं होतं. पण जेव्हा हेच तंत्र चुकीच्या इराद्या असलेल्या लोकांच्या हाती लागतं तेव्हा ते भाषाला एका धोकादायक हत्यारात बदलून टाकतात. हे तुमच्या मेंदूना शब्दांच्या माध्यमातून हॅक करण्यासारखं आहे. 1. रिफ्रेमिंग. डार्क NLPचं पहिलं आणि असरदार हत्यार आहे रिफ्रेमिंग.
याला असं समजा की एखाद्या फोटोची फ्रेम बदलल्याने जसा पूर्ण फोटोचा अर्थ बदलतो तसं हे काम करतं. समजा कोणीतरी तुमच्याशी खूप वाईट वागलं. जेव्हा तुम्ही त्यांना जाब विचारता तेव्हा ते माफी मागण्याऐवजी गोष्टीला असं फिरवतात. ते म्हणतील, "बघ, मी फक्त तुझ्याशी प्रामाणिक वागत होतो. जर मला तुझी काळजी नसती तर मी गप्प राहिलो असतो." आता बघा, त्याने आपल्या वाईट वागणुकीला प्रामाणिकपणा आणि काळजीची फ्रेम दिली. आता तुम्ही त्याला चुकीचं म्हणण्याऐवजी स्वतःलाच चुकीचं मानू लागता की कदाचित मीच त्याची काळजी समजू शकलो नाही. हे तंत्र इतकं पॉवरफुल आहे की ते तुमचं सत्यच बदलून टाकतं. 2. विक्टिम टू विलन. यालाच जोडून दुसरी पद्धत आहे विक्टिम टू विलन. यामध्ये मॅनिप्युलेटर तुमच्या प्रतिक्रियेलाच प्रश्न बनवतो. जर तुम्ही त्यांच्या कोणत्याही चुकीच्या वागणुकीवर रडलात किंवा चिडलात तर ते मूळ मुद्द्यावर बोलणार नाहीत. त्याऐवजी ते म्हणतील, "तू खूप जास्त सेन्सिटिव्ह आहेस" किंवा "तू नेहमी सीन क्रिएट करतोस." अचानक चर्चा त्यांच्या चुकीच्या कामावरून हटून तुमच्या क्रेझी बिहेवियरवर येते. इथे तुम्ही पीडित होता, पण शब्दांच्या मायाजाळाने त्यांनी तुम्हालाच विलन बनवलं. तुम्ही तुमची बाजू मांडण्याऐवजी आता स्वतःचा बचाव करण्यात वेळ घालवता की "नाही, मी पागल नाहीये." आणि इथेच ते जिंकतात, कारण मूळ मुद्दा कुठेतरी मागे राहून जातो. 3. अँकरिंग. आणखी एक बारीक तंत्र आहे, अँकरिंग. हे तुमच्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग देण्यासारखं आहे. मॅनिप्युलेटर जाणीवपूर्वक एक विशिष्ट प्रकारचा आवाज, एक विचित्र नजर किंवा एखादा खास शब्द तेव्हा वापरतो जेव्हा तुम्ही एखाद्या नेगेटिव्ह भावनेत असता. समजा जेव्हाही तुम्ही घाबरलेले असता तेव्हा तो एका विशिष्ट टोनमध्ये हसतो. हळूहळू तुमचा मेंदू त्या हसण्याला भीतीसोबत जोडून घेतो. पुढच्या वेळी तो फक्त तसा हसेल आणि तुम्ही विनाकारण अँक्झायटी फील करायला लागाल. हे रिमोट कंट्रोलसारखं आहे. ते फक्त बटन दाबतात आणि तुमचा मूड त्यांच्या हिशोबाने बदलतो. तुम्हाला कळणारही नाही की तुमच्या घबराहटीच्या मागे त्यांची ती एक छोटीशी हासी किंवा शब्द आहे. 4. द पॉवर ऑफ ॲब्सोल्यूट्स. यानंतर येतं द पॉवर ऑफ ॲब्सोल्यूट्स. यामध्ये "तू नेहमी", "तू कधीच नाही", "सगळे लोक जाणतात" यांसारखे शब्द वापरले जातात. हे शब्द तुमची तर्क करण्याची क्षमता संपवून टाकतात. जेव्हा कोणी म्हणतं "तू नेहमी गोष्टी खराब करतोस", तेव्हा तुमचा मेंदू डिफेन्सिव्ह मूडमध्ये जातो आणि तुम्ही ते प्रसंग आठवू लागता जेव्हा तुम्ही काहीतरी चांगलं केलं होतं. तुम्ही त्यांच्या त्या एका खोट्याला खोटं ठरवण्याच्या नादात आपली पूर्ण एनर्जी लावता. हे शब्द कोणतेही तथ्य नसतात, तर तुमच्या लॉजिकला बायपास करून सीधे तुमच्या भावनांवर वार करण्याची पद्धत असते. डार्क NLPचा हा पूर्ण सापळा यासाठी विणला जातो जेणेकरून तुमचा स्वतःवरचा विश्वास उडून जावा. जेव्हा तुम्ही स्वतःची स्मरणशक्ती, आपले रिॲक्शन आणि आपल्या भाषेवर संशय घ्यायला लागता तेव्हा तुम्ही मॅनिप्युलेटरसाठी मातीचं एक खेळणं बनता, ज्याला तो जसं चाहेल तसं वाकवू शकतो. ते तुम्हाला डबल बाइंडमध्येही टाकू शकतात. जिथे तुम्ही कोणताही रस्ता निवडला तरी तुम्ही हरणार. उदाहरणार्थ, "जर तू माझा मित्र आहेस तर माझा होमवर्क कर, आणि जर नाही केलास तर तू मतलबी आहेस." इथे तुम्ही होमवर्क करा किंवा नका करू, तुमच्या ओळखीवर हल्ला झालेला आहे. या पॅटर्न्सला ओळखणं हाच त्यांच्यापासून वाचण्याचा एकमेव मार्ग आहे. आपल्या सगळ्यांना प्रेम आवडतं, अटेन्शन आवडतं, पण विचार करा जर हेच प्रेम तुमच्या विरुद्ध एक सापळा म्हणून वापरलं गेलं तर? इथूनच सुरू होतो मॅनिप्युलेशनचा सर्वात गोड आणि सर्वात धोकादायक भाग, लव्ह बॉम्बिंग. हे ऐकायला खूप रोमॅन्टिक वाटतं, पण खरं तर हे तुम्हाला मानसिकरित्या गुलाम बनवण्याची एक सोची-समजी सुरुवात आहे. यामध्ये समोरची व्यक्ती तुम्हाला दुखापत करण्याआधी इतकं वर चढवते की जेव्हा तुम्ही खाली पडाल तेव्हा सावरण्याची संधीच मिळू नये. हे एखाद्या नशेसारखं काम करतं, जिथे सुरुवातीला खूप सुख मिळतं आणि नंतर फक्त तडप. 1. दी इल्युजन ऑफ परफेक्ट लव्ह. या खेळाची सुरुवात होते परिपूर्ण प्रेमाचा भास निर्माण करून. सुरुवातीला सगळं काही एखाद्या फिल्मी कथेसारखं वाटेल. तुम्हाला इतकं अटेन्शन, इतके मेसेजेस आणि इतक्या कौतुकाच्या गोष्टी मिळतील ज्याचा तुम्ही कधी विचारही नसेल केला. ती व्यक्ती तुम्हाला असं फील करवेल की तुम्ही तिच्या जगातील सर्वात खास व्यक्ती आहात. तुझ्यासारखं कोणीच नाही मिळालं किंवा तू माझी सोलमेट आहेस. या गोष्टी आठवड्यात नाही तर काही दिवसांतच होऊ लागतात. आपल्याला वाटतं की हे नशीब आहे, पण खरं तर हे तुमची बाउंड्रीज पाडण्याची एक पद्धत आहे. जेव्हा कोणी खूप लवकर खूप जास्त प्रेम देतं तेव्हा आपल्या मेंदूमध्ये डोपामाइन रिलीज होतं. हे तेच केमिकल आहे जे कोणत्याही नशेच्या वेळी रिलीज होतं. तुम्ही त्या माणसाचे नाही तर त्या फिलिंगचे सवयीचे होता. तुम्हाला त्यांच्या कौतुकाची आणि सहवासाची अशी लत लागते की तुम्ही तुमचं पूर्ण आयुष्य त्यांच्या हिशोबाने अरेंज करू लागता. तुम्हाला वाटतं तुम्ही प्रेमात आहात, पण खरं तर तुमचा मेंदू हायजॅक झालेला असतो.
तुम्ही तुमचे छंद, तुमचे मित्र आणि तुमच्या कुटुंबालाही मागे सोडू लागता. डिसअपिअरन्स ॲक्ट. जसं मॅनिप्युलेटरला वाटतं की आता तुम्ही पूर्णपणे त्याच्या कंट्रोलमध्ये आहात, तो आपला खरा डाव खेळतो. डिसअपिअरन्स ॲक्ट. तोच माणूस जो प्रत्येक क्षणी तुमच्या आसपास होता, अचानक दूर होतो. मेसेजेस कमी होतात, कॉल्स इग्नोर होऊ लागतात आणि त्याचं वागणं थंड होतं. तुम्ही घाबरून जाता. तुम्ही विचार करू लागता की माझं काय चुकलं. तुम्ही त्या जुन्या परफेक्ट लव्हला परत मिळवण्यासाठी तडफडू लागता. आता तुम्ही प्रेम मागत नाही आहात, तुम्ही त्या नशेची पुढची डोज मागत आहात. या स्टेजवर तुम्ही त्यांची प्रत्येक रास्त अरास्त अट मान्य करायला तयार होता. याला इंटरमिटंट रिइन्फोर्समेंट म्हणतात, जिथे प्रेम हप्त्याने मिळतं. या पूर्ण प्रोसेसमध्ये एक खूप बारीक फरक असतो, केअर वर्सेस कंट्रोल. लव्ह बॉम्बिंग दरम्यान मॅनिप्युलेटर आपल्या जळकुटेपणाला प्रेमाचं नाव देतो. जर तो तुला मित्रांना भेटण्यापासून अडवत असेल, तर तो म्हणेल मी तुला घेऊन खूप पॉझेसिव्ह आहे, कारण मला तुला गंबायचं नाहीये. जर तो तुझी प्रत्येक छोटी गोष्ट कंट्रोल करत असेल, तर त्याला प्रोटेक्शन सांगितलं जातं. हळूहळू तुम्ही तुमची साधीसुधी आजादी गमावता, पण तुम्हाला वाटतं की कोणीतरी तुमची खूप काळजी करतंय. ही काळजी नाही, तर तुम्हाला आयसोलेट करण्याची एक चाल आहे, जेणेकरून तुमच्याकडे दुसरा कोणताही सपोर्ट सिस्टम उरू नये. लव्ह बॉम्बिंग नंतर अनेकदा डिव्हॅल्युएशन फेज येतो, जिथे तोच माणूस तुम्हाला नीच दाखवणं सुरू करतो. खरं प्रेम वेळ घेतं, ते हळूहळू फुलतं, ते तुम्हाला थकवत नाही तर सुकून देतं. जर कोणताही नातं खूप लवकर टू परफेक्ट वाटत असेल आणि तुम्हाला वाटत असेल की हे खूप जास्त फास्ट चाललंय, तर थांबून विचार करण्याची गरज आहे. नेहमी लक्षात ठेवा की खरा प्रेम तुमच्या बाउंड्रीजचा सन्मान करतं, त्यांना तोडण्याचा प्रयत्न करत नाही. जर तुम्हाला भीती वाटत असेल की नाही म्हणाल्याने तो माणूस सोडून जाईल, तर समजून जा की तुम्ही एका जाळ्यात आहात. आता आपण त्या टेक्निकबद्दल बोलूया जी माणसाला आतून पोकळ करून टाकते, गॅसलाइटिंग. याला मी वास्तवाला लागलेली वाळवी म्हटलं आहे, कारण हा कोणताही अचानक झालेला हल्ला नाहीये. ही खूप संथ प्रक्रिया आहे, इतकी संथ की तुम्हाला कळतही नाही की कधी तुमचं स्वतःचं वास्तव, तुमची स्मरणशक्ती आणि तुमचा विवेक तुमच्यापासून हिसकावून घेतला जातोय. याचा हेतू खूप खोल असतो, मेंटल इरेजर. म्हणजे तुमची स्वतःची विचारसरणी पुसून तिथे मॅनिप्युलेटरची विचारसरणी फिट करणे, जेणेकरून तुम्ही स्वतःलाच वेडं समजू लागाल. 1. सुरुवात. याची सुरुवात होते खूप छोट्या आणि मासूम दिसणाऱ्या गोष्टींनी. समजा तुम्ही कोणाला काहीतरी बोललात आणि दुसऱ्या दिवशी ती व्यक्ती साफ नकार देते, नाही मी असं कधीच बोललो नव्हतो, किंवा तुला ऐकायला चूक झाली असेल. तुम्ही सुरुवातीला विचार करता की कदाचित मीच विसरलो असेन, कारण गोष्ट खूप छोटी होती. पण हेच ते पहिलं छिद्र आहे जे तुमच्या आत्मविश्वासाच्या भिंतीत केलं जातं. मॅनिप्युलेटर खूप कॉन्फिडन्सने खोटं बोलतो आणि त्याचा हाच कॉन्फिडन्स तुम्हाला स्वतःवर संशय घेण्यासाठी मजबूर करतो. ते इतक्या सफाईने खोटं बोलतात की तुम्ही तुमच्याच आठवणींवर प्रश्नचिन्ह उभे करता. 2. रियालिटी इरोजन. हळूहळू हा खेळ मोठा होऊ लागतो आणि तुम्ही पोहोचता रियालिटी इरोजनच्या स्टेजवर. आता फक्त गोष्टीच नाही तर तुमच्या भावनासुद्धा निशाण्यावर असतात. जर तुम्ही म्हणता की तुम्हाला त्यांच्या कोणत्या गोष्टीमुळे दुःख झालं आहे, तर उत्तर मिळेल, तू प्रत्येक गोष्टीचा बतंगड बनवतेस किंवा तू खूप जास्त ओव्हरथिंक करत आहेस. आता मुद्दा ते दुःख राहिला नाही, मुद्दा बनला तुमचं सेन्सिटिव्ह असणं. तुम्ही तुमच्याच भावनांवर संशय घेऊ लागता. खरंच चूक माझी आहे का? मीच पागल आहे का? जेव्हा एक माणूस आपल्या भावनांवर आणि आपल्या आठवणींवर विश्वास ठेवणं सोडून देतो, तेव्हा तो पूर्णपणे दुसऱ्याच्या कंट्रोलमध्ये येतो. 3. आयसोलेशन. गॅसलाइटिंगचं पुढचं मोठं हत्यार आहे आयसोलेशन. मॅनिप्युलेटरला माहीत असतं की जर तुम्ही तुमच्या मित्रांशी किंवा कुटुंबाशी बोललात, तर ते तुम्हाला सत्य दाखवून देतील. म्हणून तो हळूहळू तुमच्या आणि तुमच्या आप्तेष्टांच्या मध्ये भिंत उभी करू लागतो. तो म्हणेल, तुझी बेस्ट फ्रेंड तुझ्या प्रगतीवर जळते किंवा तुझे घरचे तुला कधीच समजून घेणार नाहीत. याचा उद्देश हा असतो की तुमच्या आयुष्यात फक्त एकच सत्य उरावं, आणि ते सत्य म्हणजे मॅनिप्युलेटरचं सत्य. जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुमच्याकडे तुमची हकीकत तपासण्याचा दुसरा कोणताही मार्ग उरत नाही आणि तुम्ही पूर्णपणे लाचार होता. 4. द मास्क ऑफ कन्सर्न. सर्वात धोकादायक गोष्ट ही आहे की हे सगळं काही काळजीच्या मुखवट्यामागे लपलेलं असतं. तो तुमच्याशी हे सगळं नफरतीने नाही तर फिकीर दाखवून म्हणेल, मी हे सगळं तुझ्यासाठीच तर सांगतोय, मला तुझी काळजी आहे. याच काळजीच्या नावाखाली तो तुमच्या बाउंड्रीज तोडतो, तुमचा फोन चेक करतो आणि तुमच्या निर्णयांवर कब्जा घेतो. तुम्हाला वाटायला लागतं की जगात फक्त तोच एक माणूस आहे जो तुमचं भलं इच्छितो, जेव्हा की असलियतमध्ये तोच तुमच्या वास्तवाचा गळा घोटत असतो. गॅसलाइटिंगचा अंत तेव्हा होतो जेव्हा एक चालता फिरता समजूतदार माणूस स्वतःला पूर्णपणे ब्रोकन मानू लागतो.
निष्कर्ष आणि उपाय. तर मित्रांनो, आज आपण डार्क सायकोलॉजीच्या त्या गल्लीबोळांची सफर केली जिथे अनेकदा आपली नजर जात नाही. होऊ शकतं हे सगळं ऐकून तुम्हाला थोडी भीती वाटत असेल किंवा कदाचित तुम्ही तुमच्या आसपासच्या नात्यांना आता एका वेगळ्या नजरेने बघत असाल. पण लक्षात ठेवा, डार्क सायकोलॉजी समजून घेण्याचा उद्देश भीती निर्माण करणं नाहीये, तर हे तुमच्यासाठी सेल्फ डिफेन्सचं सर्वात मजबूत हत्यार आहे. हे जाणणं तुम्हाला घाबरवत नाही, तर तुम्हाला ताकदवान बनवतं. कारण जो शत्रू दिसतो त्याच्याशी लढणं सोपं असतं. अवेअरनेसच तुमची पहिली ढाल आहे. या पूर्ण प्रवासाचा एक मोठा भाग आहे आपल्या डार्क साईडला स्वीकारणं. आपण अनेकदा स्वतःला धुतल्या तांदळासारखं स्वच्छ सिद्ध करण्याच्या नादात आपल्या कमतरता दाबून टाकतो. पण जेव्हा तुम्ही मान्य करता की हो, माझ्या आताही राग, जळफळाट किंवा कंट्रोल करण्याची इच्छा असू शकते, तेव्हा तुम्ही एक जास्त बॅलन्स्ड माणूस बनता. आपल्या अंधाराला ओळखणं म्हणजे वाईट होणं नाही, तर त्याला कंट्रोलमध्ये ठेवणं आहे. जेव्हा तुम्ही आपल्या सावलीला समजता, तेव्हा कोणी दुसरा तिचा तुमच्या विरुद्ध वापर करू शकत नाही. तुम्ही आपल्या कमतरता जाणता, म्हणून कोणी त्यांच्यावर वार करू शकत नाही. मॅनिप्युलेटर्सची सर्वात मोठी ताकद असते कन्फ्युजन. ते तुम्हाला संभ्रमात ठेवूनच आपला खेळ खेळतात. म्हणून तुमच्याकडे 2 सर्वात मोठे सुरक्षा कवच आहेत: बाउंड्रीज आणि क्लॅरिटी. ज्या माणसाकडे आपल्या मूल्यांबद्दल स्पष्टता आहे आणि ज्याने आपल्या बाउंड्रीज म्हणजेच लक्ष्मण रेषा ठरवून ठेवल्या आहेत, त्याला कोणीही मॅनिप्युलेट करू शकत नाही. स्पष्टता ही मॅनिप्युलेटर्ससाठी विषासारखी आहे. जसे तुम्ही प्रश्न विचारायला सुरुवात करता आणि गोष्टींना ब्लॅक अँड व्हाईटमध्ये बघायला सुरुवात करता, त्यांची जादू तुटायला लागते. नेहमी पुराव्यांवर विश्वास ठेवा, भावनांच्या प्रवाहावर नाही. आजचा सर्वात मोठा धडा हाच आहे की तुम्हाला भोळसट बनण्याची किंवा नाईव्ह बनण्याची गरज नाहीये. जग तसं नाहीये जसं आपल्याला गोष्टींमध्ये सांगितलं गेलं आहे. याचा अर्थ असाही नाही की तुम्ही दगडधोंड्यासारखे कठोर बनावं. तुम्हाला फक्त स्मार्टली काइंड बनायचं आहे. म्हणजेच दयाळू राहा, पण आपले डोळे उघडे ठेवून. कोणावरही विश्वास ठेवा, पण त्याला तुमची हकीकत बदलायचा अधिकार देऊ नका. तुमच्या निरागसतेला तुमची कमजोरी नाही, तर तुमची ढाल बनवा. जेव्हा तुम्ही जाणता की खेळ कसा खेळला जातोय, तेव्हा तुम्ही त्याचे प्यादे बनत नाही, तर तुम्ही त्या खेळातून बाहेर पडता. शेवटी हे समजणं गरजेचं आहे की डार्क सायकोलॉजीची ही समज तुम्हाला इतरांपासून सुरक्षित तर ठेवेलच, सोबतच तुम्हाला स्वतःप्रती सुद्धा प्रामाणिक बनवेल. तुम्ही असे माणूस बनाल ज्याला माहीत आहे की जगात प्रकाश आणि अंधार दोन्ही आहेत आणि जो अंधाराला समजून प्रकाशात चालायला जाणतो. जर तुम्हाला आजची ही माहिती गरजेची आणि खोल वाटली असेल, तर बुक्स झोनला सबस्क्राईब नक्की करा. सोबतच व्हिडिओ शेअर करायला आणि लाईक करायला विसरू नका. तुमचं डार्क सायकोलॉजीवर काय मत आहे? किंवा तुम्ही कधी अशा कोणत्या रेड फ्लॅगचा सामना केला आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या फीडबॅकमुळे आम्हाला आणखी चांगला कंटेंट बनवण्याची प्रेरणा मिळते. बुक समरी शेवटपर्यंत ऐकण्यासाठी आणि स्वतःला बेहतर बनवण्याच्या दिशेने एक पाऊल टाकण्यासाठी धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.